बायबलमध्ये ना काही भविष्यवाण्या अशा आहेत की त्या खूपच गूढ आहेत. आज आपण अशाच एका रहस्याचा छडा लावणार आहोत जे थेट प्रकटीकरणाच्या पुस्तकात दडलेलं आहे. तर आपण आज प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या एका खास विवेचनाचा अभ्यास करणार आहोत. आणि प्रश्न अगदी साधा आहे, पण उत्तर तितकंच खोल. तो प्रश्न म्हणजे अंत्यकाळात ती सनातन सुवार्ता नेमकी किती काळ सांगितली जाईल. हा प्रश्न शतकानुशतके लोकांना बुचकळ्यात टाकत आला. हे रहस्य उलगडण्यासाठी ना आपण एक सरळ मार्ग वापरणार आहोत. आधी आपण बघूया ही सुवार्ता काय आहे, मग तिचे संदेशवाहक कोण आहेत, त्यांचा संदेश काय आहे, मग तो 1260 दिवसांचा भविष्यसूचक काळ आणि शेवटी आपण संपूर्ण कालरेषा एकत्र जोडू. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी या अंतिम घोषणेची पार्श्वभूमी काय आहे ते समजून घेऊया. हे बघा, हे संपूर्ण विवेचन काही महत्त्वाच्या संकल्पनांवर आधारित आहे. म्हणजे काही गोष्टींना विशिष्ट अर्थ दिलाय, जसं की शिक्कामोर्तब म्हणजे पवित्र आत्म्याचं आगमन, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे 1,44,000 लोक आहेत तेच 2 साक्षीदार आहेत असं मानलं गेलंय. तसंच श्वापदाचं राज्य म्हणजे शेवटच्या एका आठवड्याची सुरुवात. ह्या जोडण्या समजून घेतल्या की पुढचं सगळं सोपं होईल. ठीक आहे, आता आपल्याला पार्श्वभूमी कळाली आहे. मग आता पुढचा प्रश्न येतो की ही सुवार्ता घोषित करणारे संदेशवाहक आहेत तरी कोण? तर प्रकटीकरणाच्या पुस्तकात ना 1,44,000 लोकांच्या एका खास गटाबद्दल सांगितलंय. त्यांना प्रथम फळ असं म्हटलंय, म्हणजे मानवजातीतून खंडणी देऊन सोडवलेले पहिले लोक. त्यांच्या कपाळावर शिक्का असतो आणि ते नेहमी कोकऱ्याच्या मागे चालतात. त्यांची निष्ठा आणि शुद्धता हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि मग येतात 2 साक्षीदार. यांना तर प्रचंड अधिकार दिलेला आहे, तब्बल 1260 दिवस भविष्यवाणी करण्याचा. त्यांचं वर्णन पण बघा कसं केलंय. प्रभूच्या पुढे उभे असलेले 2 जैतुनाचे वृक्ष आणि 2 दिवटे, म्हणजे त्यांची शक्ती आणि महत्त्व खूप मोठं आहे. आता इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. या विवेचनानुसार हे 2 गट वेगळे नाहीत. म्हणजे ज्या 1,44,000 लोकांवर शिक्का आहे तेच हे 2 साक्षीदार आहेत. एक गट सुवार्ता स्वीकारतो आणि तोच गट पुढे जाऊन भविष्यवाणी करतो. हे समीकरण लक्षात ठेवा, कारण यावरच पुढची सगळी कालरेषा अवलंबून आहे. बरं, संदेशवाहक कोण आहेत ते तर कळलं, पण प्रश्न हा आहे की त्यांचा संदेश नेमका आहे तरी काय? असा कोणता महत्त्वाचा संदेश आहे जो त्यांना द्यायचा आहे? या विवेचनानुसार अंत्यकाळातली सुवार्ता ही एकाच मुख्य चेतावणीभोवती फिरते, आणि ती चेतावणी आहे श्वापदाची उपासना करू नका. अगदी स्पष्ट आणि थेट संदेश. आणि हा काही साधासुधा सल्ला नाहीये. यामागे एक गंभीर इशारा आहे जो थेट प्रकटीकरणात दिलाय. बघा काय म्हटलंय, जर कोणी त्या श्वापदाची व त्याच्या प्रतिमेची उपासना करतो तर तो देवाच्या क्रोधाचा द्राक्षरस सुद्धा पिईल. म्हणजे याचे परिणाम खूप भयंकर आहेत. चला, आता आपल्याकडे संदेशवाहक आहेत, संदेशही आहे. आता वेळ आली आहे त्या भविष्यसूचक कालावधीची गणना करण्याची. म्हणजे हे सगळं किती काळ चालणार आहे? या संपूर्ण भविष्यवाणीमध्ये एक आकडा पुन्हा पुन्हा येतो, आणि तो आकडा आहे 1,260. हो, 1,260 दिवस. यालाच 42 महिने असंही म्हटलंय. आणि या विवेचनानुसार हाच तो एका आठवड्याचा पहिला अर्धा भाग आहे. हा थेट संबंध डॅनियलच्या भविष्यवाणीशी जोडला जातो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे 1260 दिवस फक्त सुवार्ता घोषणेचे नाहीत. याच काळात खूप काही घडत असतं. याच काळात 2 साक्षीदार भविष्यवाणी करत असतात, आणि त्याचवेळी श्वापदाला राज्य करण्याचा अधिकार मिळतो. याच काळात पवित्र शहराला तुडवलं जातं आणि संतांचा मोठा छळ होतो. म्हणजे एकाच वेळी संघर्ष आणि घोषणा दोन्ही सुरू असतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण बरेच तुकडे गोळा केले आहेत. आता वेळ आली आहे हे सगळं एकत्र जोडून ती अंतिम भविष्यसूचक कालरेषा पाहण्याची. चला बघूया. तर या विवेचनानुसार घटनांचा एक निश्चित क्रम आहे. सगळ्यात आधी 6वा शिक्का उखडला जातो, मोठा भूकंप होतो आणि 1,44,000 लोकांवर शिक्कामोर्तब सुरू होतं. मग 7वा शिक्का उघडल्यावर 7 करणे वाजायला लागतात आणि मोठा विनाश होतो. 6वा करणा वाजल्यावर तर 1/3 मानवजात मारली जाते. आणि या सगळ्या गोंधळात श्वापद उदयास येतो. आणि मग त्यानंतरच ते 1,44,000 लोक आपली 1260 दिवसांची भविष्यवाणी सुरू करतात. ही कालरेषा बघा, सगळं चित्र स्पष्ट होतं. 6वा शिक्का उघडल्यावर शिक्कामोर्तब होतं. मग करणे वाजतात, विनाश होतो. 6वा करणा वाजल्यावर श्वापदाचा उदय होतो. आणि बरोबर तेव्हापासून सुरू होतो तो 1,260 दिवसांचा कालावधी. याच काळात ते 1,44,000 लोक ती सनातन सुवार्ता घोषित करतात, श्वापदाची उपासना करू नका. आणि मग 7वा करणा वाजल्यावर या घोषणेचा शेवट होतो.
तर आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळालं आहे. या विवेचनानुसार सनातन सुवार्ता श्वापदाच्या राजवटीत बरोबर 1260 दिवस घोषित केली जाते. पण हा सगळा अभ्यास आपल्याला एका अंतिम विचारावर आणून सोडतो. जर सनातन सुवार्तेचा संदेश त्या काळातल्या सर्वात मोठ्या धोक्याला सामोरं जाण्यासाठी बदलत असेल, तर मग एक प्रश्न उरतोच. या तर्कानुसार आजच्या आपल्या युगासाठी तिचा मूळ संदेश काय असू शकतो? विचार करायला लावणारी गोष्ट आहे ना का?